आवाज सर्वसामान्यांचा। माण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक आखाड्यात एकूण 21 उमेदवार रिंगणात आहेत। विद्यमान आमदार जयकुमार गोरे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रभाकर घारगे यांच्यामध्ये सरळ दुरंगी लढत होणार हे सगळ्या मान खटावच्या जनतेला माहीत आहे। तरीही इतर पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरले असल्याने या मान खटाव तालुक्यातील निवडणुकीत कोण कुणाची मते खाणार याची चांगली चर्चा सुरू आहे। महाराष्ट्रात जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी आता प्रचारासाठी फक्त इनमिन 3 दिवस उरले आहेत। त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, शरद पवार, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी, देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अमोल कोल्हे, जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे या सर्व पक्षांचे प्रमुख नेत्यांच्या शेवटच्या टप्प्यात दिग्गजांच्या मतदारसंघात तोफा धडाडणार आहे। शेवटच्या टप्प्यात दिग्गजांकडून प्रचारात आता शेतकरी केंद्रित केले जात आहेत। राहुल गांधी म्हणतात, कांद्याच्या दरासाठी समिती नेमली जाणार। महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास कोसळलेले सोयाबीनचे भाव 7,000 आणि त्यावर बोनस मिळणार। तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, कांदा साठेबाजावर कडक कारवाईचे निर्देश केले जाणार। तर तिसरीकडे देवेंद्र फडणवीस म्हणतात, महायुती सरकार राज्यात पुन्हा येताच 7/12 कोरा करणार, संपूर्ण कर्जमाफी दिली जाईल असे आश्वासन दिलं जात आहे। पण अनेक वेळा शेतकऱ्यांचा सवाल आहे, ही आश्वासनं अगोदर का पूर्ण होत नाहीत असा सवाल निर्माण होत आहे। परंतु या मान खटावच्या दुष्काळी मातीतील जनतेला हे आश्वासन पेलणार का असा सवाल निर्माण होत आहे। पाहुयात मान खटाव जनतेचा पोलखोल ग्राउंड रिपोर्ट। बर, आता गाव कुठं तुमचं? नरवणे। नरवणे इकडे कुठं? इथे कामाला असते। कामाला आहे का? अच्छा अच्छा, नरवणे गाव। नरवणे। काय सांगाल, घारगे साहेब उभे आहेत, जयकुमार गोरे उभे आहेत, गाडगे साहेबालाच मतदान। घारगे साहेबांना काय म्हणून काय म्हणजे आपल्यासाठी त्यांनी लय केलेलं आहे। तुमच्यासाठी भरपूर काय केलं, काय विकास कामं केली आपल्यासाठी भरपूर केले, तुमच्यासाठी भरपूर। काय नरवण्यात किती टक्के? 90% मतदान। 90% नरवणे। काय सांग? अच्छा, कुठं आलं पानवून? 2 किलोमीटर आपलं 6 किलोमीटर। अच्छा अच्छा अच्छा, मग आता 20 तारखेला मतदान आहे। प्रभाकर घारगे उभे आहेत, जयकुमार गोरे उभे आहेत। काय त्यांच्याबद्दल बोलावं तुम्ही, विकास कामाबद्दल कसं होईल? काय आता ह्या गोष्टीवर गावात विचार चाल काय इथं कसं बोलता येईल? नाही, गावातून आलोय की, गावातून आलेलो आहे आम्ही आता 100% आमदारच आहे। अच्छा, काय विषय नाही, आमदारच बोलतो। म्हणजे काय मग काम विकास केलेला आहे? विकास नक्कीच केला की आता भरपूर पाणी सुटलंय, सगळं सुटलंय, पाणी सुटते। हो। अरे वा, किती कधीपासून? म्हणजे गेले 10 वर्षापासून विकास आहे का 5 वर्ष? अहो काय आता नॅचरली काय सांगायचं असेल तर आम्हाला नॅचरली इतकं म्हणजे हे नाही ना। अच्छा, 1 वर्ष का कमी जास्त असं होतं, पण 5 वर्ष तरी आम्हाला पाणी चालू आहे। हो। बरं, आता घारगे साहेब नवीनच उभे आहेत, असू द्या की मग त्यांना तरी आपण काय बोलणार? बाकी आणि काय? बाकी तुमच्याकडे? आमच्याकडे काय नाही। बरं, सरकार विषय काय, लाडके बहीण 1500 रुपये, त्याबद्दल काय नाही, तर तुम्ही आता मला ह्याच्यातच फक्त व्हिडिओ मध्ये टाकणार आहे असं कशाला? दुकानचं नाव असू द्या। हा, ठीक आहे। आता काय 20 तारखेला मतदान आहे, काय सांगाल तुम्ही? काय आहे, आमदार जयकुमार गोरे आमदार फिरसे होणार। आमदार जयकुमार गोरेच आमदार, कारण या गावात विकास केलेला आहे, पाणी आणलेलं आहे, रस्ते केलेले। गाव कुठले? डाकणे गाव। अच्छा अच्छा, काय काय विकास केला? पाणी बंधारे बांधले, ह्या लोकांना दुष्काळच आठवलं नाही उन्हाळ्यात। हो, पाणी ज्यावेळी पाहिजे त्यावेळी उरमुडीचं पाणी सोडलं, त्यामुळं लोकांची भावनाच बसलेली, आमदार हे जयकुमार झाले पाहिजे। छान। आता 20 तारखेला मतदान आहे। प्रभाकर घारगे उभे आहेत तुतारी चिन्हातून आणि जयकुमार गोरे भाजप चिन्हातून उभे आहेत। काय वाटते? आता त्याने कालच्या उन्हाळ्यात आम्हाला जगवलंय व्हायच। बर, कालच्या उन्हाळ्यात जगवले होय कोणी? हे आपला तुमचे जयकुमार गोऱ्यानं। बर, हा, त्या टायमाला होतं का कोणी? आम्हाला नव्हतं ना। होतं का कोणी? बर, नवा आता एक झालं कांच्या टायमाला हे आम्ही जोयाली मी बोलतोय। नव्यातलं इथं मी एक बोलायचं आणि तिथं एक करायचं, हे आम्ही चालत नाही। हा, बरोबर आहे। मग काय म्हणजे नक्की आता तुम्हाला काय वाटतंय?
काय ज्या ज्या दिवसा टाइम येईल त्या दिवशी बघू. अच्छा 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 ओके. काय सांगाल आता प्रभाकर गारगे उभे आहेत, जयकुमार गोरे उभे आहेत, काय सांगाल? जयकुमार गोरेला आपलं मतदान आहे. अच्छा अच्छा अच्छा. प्रभाकर गारगेला नाही. बर. कारण त्याने काय केलं बी नाही, होईल बी नाही. 15 वर्ष त्यानं बरंच काय केलंय गावात. अच्छा अच्छा. गावा- भावनी विकास केला 15 वर्ष. चांगला विकास केलेला, एक नंबर. अच्छा बंधारं टाकलं, कुठं डिपी दिलं, कुठं लाईटी सोय तर दिलं, पाहिजे ते देतोय, रस्ते देतोय, अजून काय द्यायचं. गाव कुठलं? दाखणी. अच्छा अच्छा. नाव काय तुमचं? दुर्योधन विठोबा शिंदे. अच्छा. भावनी चांगला इथं विकास केला. एक नंबर आहे. पैशा मागं पाळणार आहे आम्ही नाही. हा नाही बरोबर. विकास आहे मागं. विकासाच्या मागे. हा. गावाला काही ठिकाणी पाणी नव्हतं, पाणी आलंय आता सगळीकडे हळूहळू, म्हणजे सगळं होतं. आपलं घर आपल्याला चालवता येत नाही, मग तालुका चालवायचा आहे त्यांना. अगदी बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत भावनी जय भावनी चांगला विकास केला. चांगलाच एक नंबर आहे. आपण आज जर उपाय असलो तर उद्या तर जेवणार आहे, पण जेवणार आहे. पाण्याच्या संदर्भात एक नंबरच आहे. पाणी सर्व. हा. ओके धन्यवाद. आता प्रभाकर गारगे उभे आहेत, जयकुमार गोरे उभे आहेत, काय सांगाल? काय वाटतं हे उमेदवाराविषयी, विकासाबद्दल काय सांगाल? सरकारविषयी काय सांगाल? आता काय हा? दोन्ही पण नेते चांगला आहे का काय बोला. दोन्ही पण नेते चांगले आहेत. गाव कुठलं तुमचं? कुळकोटी. कुळकुटी. किती किलोमीटर वर इथून? जवळ किती किलोमीटर? 3 किलोमीटर. 3 किलोमीटर कुळकुटी. मेगा सिटीत गेलता का तू? हा? मेगा सिटीत गेलता का? मेगा सिटी बाहेर आहे. हा तिकडे नाही गेलो, जाणार आहे. बरं आता काय वाटतंय, 20 तारखेला मतदान आहे, मतदान करायचं, बुडवायचं ना. बुडवायचं नाही. काय आता मी लाडके पण 1,500 रुपये येते, त्याच्यामध्ये काय महागाई विषयी काय बोलायचं? महागाई वाढली होती ना, आता काय कर. महागाई काय वाढली. येते का? हा? अहो काय महागाई वाढली आहे, म्हणजे काय बोलायचं काम नाही. अच्छा. 1000 रुपये घेऊन आलं त्याच्या पेशी 2 वस्तू राहिले. लाडक्या बहिणी म्हाताऱ्याला दिलं का काय? लाडक्या बहिणीनं म्हाताऱ्याला काय दिलं का? लाडक्या बहिणीनं कशाला बोलतोय? नीट बोला की. अच्छा. बरं का महागाई विषयी काय सांगा आता? बरोबर महागाई जास्त आहे. महागाई जास्त. अच्छा. बाबा गाव कुठलं तुमचं? मसवड. अच्छा. काय सांगाल आता 20 तारखेला मतदान आहे, 2 उमेदवार उभे आहेत, गारगे साहेब उभे आहेत, जयकुमार गोरे उभे आहेत, काय सांगाल? काय आमच्या विचारानुसार देणार आपण. तुमच्या विचार काय सरकार विषय काय, हे महागाई विषय काय? लाडक्या बहिणी 1,500 रुपये देते सरकार, आणि इकडे महागाई करून ठेवली, काय त्याच्याबद्दल सांगा? लाडक्या बहिणीचं आम्हाला तर आलं नाही, तर पोच नाही. तुम्हाला पोचलंच नाही लाडक्या बहिणी? नाही, म्हातारीत वय बसत नाही म्हणून त्यांनी गेलंच नाही. जाऊन आलो. म्हणजे लाडक्या बहिणीला तरी 1,500 रुपये मिळाले. बाकी सोनाला हे मिळाले का? हा हा. बाकी नाही मिळाले. अच्छा. पण काय उमेदवार उभे आहेत, गारगे. तसं काय आता काय सांगू शकत नाही. आपल्या मनावर नाही. अच्छा. तुमच्या मनावर. तसं नाव घेता येत नाही पुन्हा. नाही, नाव आपल्याला घ्यायचं नाही ना. दोन्ही उमेदवार चांगले आहेत. होय. विकासाबद्दल काय सांगाल? जया भाऊनी विकास काय काय करायचं? जयभावने केली काम. काय काय केलं? नदीला पाणी सोडलं. नदीला पाणी सोडलं. अच्छा. कुठल्या नदीला? मानगंगेत एक थेंब नव्हता. थेंब नव्हता. खेड्यापाड्याने पाणी. खेडेपाडी पाणी. म्हणजे आता पाणी चालू आहे का? पाणी चालू आहे. चालू आहे पाणी. राजवाडीचे भरून पंढरपुराच्या खाली गेले. पंढरपूरच्या खाली पाणी गेलं. मग अरे काय वा. आता 2 महिने पाणी चाललंय, म्हणजे का पाऊस आहे का? अच्छा अच्छा अच्छा. जर काळतोंडी बर. पाणी वाटते आता चालू. अच्छा अच्छा. नदीला मानगंगेला वाटते. मानगंगेला वाटते. म्हणजे भाऊचा विकास चांगला आहे. ओके धन्यवाद. मग आता जयकुमार गोरे भाऊ उभे आहेत, आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी प्रभाकर गारगे तुतारीशी. काय सांगाल? काय सरकारविषयी, विकासाविषयी, भावविषयी? आता मी सरकारी नोकरी आहे, लक्षात ठेव. आणि मला जेवढं बोलता येईल काय वाटेल नाही नाही जमल ती बोलायचं नाही. त्यापेक्षा काका आमचं बोलतात, म्हणजे झेंडा बोलायला. कसं बाय, आपण सर्व्हिस म्हणून असतो, आणि कुणी काही ना आम्हाला काय करायचं. काय नाही. काय सांगाल? बोला. काय होतं, गारगे साहेब उभे आहेत पहिल्यांदाच, आणि 15 वर्ष आधी आपले जय भाऊ
हॅट्रिक केली त्यांनी 15 वर्ष. आता चौथ्यांदा विधानसभेला उभे भाजप काय सांगा? त्याचा असं आहे बरं का, 70 वर्षात काय केलं आणि काय नाही त्याचा धागा दोरा नाही मूळ पक्षात. आणि आता 10 वर्षाचा हिसाब त्यांना मागणं म्हणजे चुकीचं आहे. दुसरी गोष्ट अशी की 10 वर्षात जी कामं केली ती सगळ्यांच्या पसंतीची आणि समाधानाची आहे. त्यामुळे तिथं प्रॉब्लेमच नाही. कसं आहे, माणूस 4 दिवसांना मारायचा आहे, 3 दिवस गेले, एकच दिवस मतदानाचं राहिलंय. तर अशा कामामुळं 10 वर्षाच्या कामामुळं प्रथम मतदान करून येणार आणि मग जीव सोडणार अशी कंडिशन आहे. तेव्हा हाय केले ही 10 वर्षातला कारभार फार चांगला आहे. छान झाला एकदम. गाव कुठलं तुमचं? मसवड का? मसवड. म्हणजे ते विकास कामं चांगली केली भाऊनी? सगळी चांगली कामे. आणि कसं आहे, कामाला जर वेळ जर झाला तर ओरडतो, पण काम लवकर झालं तर अपोजिट पक्ष लगेच म्हणजे बरोबर नाही, चांगलं नाही केलं. पण आधी 70 वर्षात काहीच केलं नाही त्याचा हिशेब कधी सांगत नाही. थोडं डावं वाटतंय, नजरेचे दोष असतात. त्यामुळे ते थोडं माप काढण्यात आणि दोष काढण्यात वेळ घालवतात. आणि ही 70 वर्षात हेच केलं, त्यामुळे त्यांच्याकडून काही काम झाली नाही. म्हणजे कोणाकडून झाली नाहीत काम? पहिलं सरकार आधी राष्ट्रवादी त्यात मिक्स होतं, म्हणजे एकच होतं, काँग्रेसच होतं. आताही अलग झाले देत नाही. बरं, आता गाडगे साहेबांविषयी काय बोलाल? गाडगे कामाचा माणूस आहे, कामाचा आहे, त्याबद्दल प्रश्नच नाही. निदान बघून तरी अवलोकन करण्यासारखा तो चांगलाच आहे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.